म्हणून कामगिरी केली विक्रम सर आणि अमित कदम सर यांचं स्वागत आहे। चला मॅचला सुरुवात करायची आहे। विनंती राहील, आज एकंदरीत अनेक जण या प्रेमाच्या क्रिकेटच्या प्रेमाखातर इकडे दाखल झालाय, रॉयल परिवारासाठी दाखल झालाय। हे क्रिकेटचं प्रेम, हा क्रिकेटचा रणसंग्राम पाहण्यासाठी आवर्जून उत्सुकतेने या नगरीमध्ये दाखल झालाय। प्रत्येक जण आपापल्या आवडत्या खेळाडूला पाहण्यासाठी येत असतो, आपापल्या आवडत्या संघाला पाहण्यासाठी येत असतो, क्रिकेट पाहण्यासाठी येत असतो। कालच्या दिवसामध्ये या क्रीडा स्पर्धेला सुरुवात झाली, आजचा नवीन दिवस आपल्या समोर येतोय। त्याचबरोबर आमच्या सोबत समालोचन कक्षामध्ये आज नक्कीच ज्यांना प्रत्येकाला उत्सुकता लागली असते ज्या आवाजाची, ते आमचे सन्माननीय सागर मोरे सर। काल खऱ्या अर्थाने त्यांनी देखील सातारा, महाराष्ट्राची राजधानी, तिकडे जाऊन एक मोठी क्रीडा स्पर्धा कव्हर केली। सायंकाळी पुन्हा एकदा तिकडून आपल्या मुंबई नगरीमध्ये सकाळी 7 वाजता दाखल झाले आणि तदनंतर पुन्हा ग्राउंडवरती आले। त्यांचा देखील क्रिकेटचा प्रवास असा पाहता खरंच कौतुकास्पद आहे। मुंबई महाराष्ट्रभर त्यांची देखील सातत्यपूर्व आता चर्चा मात्र समालोचक म्हणून आपल्याला पाहायला मिळते। सौव्यात मॅचच्या दिशेने एक जबरदस्त बिग बॅटल आपल्याला पाहायला मिळणार आहे। एका बाजूला वेद 11 ओमकार मलाड, प्रतिस्पर्धी संघ याच विभागातील स्थानिक आणखी एक संघ अर्थातच अणव रॉयल चेंबर। पहिला बॉल आणि पहिल्याच बॉलवरती हादरा, पहिल्याच बॉलवरती दिलाय चौकार। सुरेश, एक ज्वलंत नाव क्रिकेटमध्ये, हे देखील नाव सातत्यपूर्व ज्वलंत राहिलंय। प्रत्येक क्रीडा स्पर्धा या खेळाडूने देखील गाजवली, प्रत्येक मैदान गाजवले, प्रत्येकाच्या मनामध्ये घर करून बसलेला हा खेळाडू आज मात्र या नगरीमध्ये पहिल्याच बॉलवरती दिलेला हा 4 धावांचा एक दर्जेदार स्ट्रोक। पुन्हा एकदा टॅप करण्याचा प्रयत्न, प्रणय मोरे। प्रणयने देखील आपल्या संघासाठी नेहमीच एक जबरदस्त बॉलिंग करत असताना आपल्या संघाला अडचणीतून नेहमीच पाठीराख्यासारखा उभा राहिलाय। एक गोलंदाज म्हणून त्याचं देखील मुंबईच्या कानाकोपऱ्यामध्ये त्याने एक स्वतःची एक वेगळी निर्माण केलेली ओळख आज मात्र पुन्हा एकदा त्या ओळखीमध्ये आणखी काहीतरी नवीन करण्याचा प्रयत्न पाहायला मिळतोय। यावेळेला मात्र पुन्हा एकदा एक जबरदस्त ड्राइव्ह केलाय, बॉल निघून गेलाय, फरार झालाय। नो चान्स, लाजवाब करारा, चौकार, 4। एका वेगाला दिलेलं एक योग्यतेचं उत्तर, केवळ दिशा दिली, चान्स पाडवला। अगदी पहिल्या मॅच मध्येच कुठेतरी अटॅकिंग बॅटिंग मात्र पाहायला मिळते। दरम्यानचा बॉल स्टेपकडून घेण्याचा प्रयत्न मिस झाला। घनश्याम शिंदे देखील आपल्याला पाहायला मिळतात। या संपूर्ण क्रीडा स्पर्धेची जी एक महत्त्वाची जबाबदारी घनश्याम आणि हेनॉय या दोघांवरती, त्याचबरोबर या संघाची जबाबदारी देखील घनश्याम यांच्यावरती नेहमीच राहिली। एक नेतृत्व म्हणून त्यांनी नेहमीच या संघाला घेऊन एक दरम्यानचा बॉल फुलटॉस, पॉइंट कव्हरच्या दिशेने सिंगल डिक्लेअर, 1 रन मिळेल। धावसंख्या जर आपण पाहिली तर पुढे सरसत असताना दहा रन। शेवटचा बॉल, ओहो जबरदस्त, एक चांगला बॉल पिचिंग केला होता बट पप्पू यांच्याकडनं मिस झालाय। 22 सिंगल रन मिळतोय। षटकाची समाप्ती 2 चौकारानंतरची झालेली ही धावांची प्रगती आणि अर्थातच 1 षटक, रन झालेत 11। एका ओव्हर नंतर धावसंख्या 11 अंकावर। हॅलो, रितेश गव्हाणे देखील आपण पाहतोय रॉयल फॅमिली परिवाराच्या माध्यमातून आज पुन्हा इन ऍक्शन मोड मध्ये। अगदी रितेश देखील अलीकडच्या काळामध्ये बरेच चर्चेत आहेत, कारण बॉलिंग शैली त्याची देखील नेहमीच आपण पाहिली। एक फिरकीचा जादूगार, विक्रोळी परिसराला बिलॉंग करतात। विक्रोळीचं नाव त्याने देखील अंडरआर्म क्रिकेटच्या माध्यमातून पुढे घेऊन गेलाय, त्यामुळे आम्ही देखील विक्रोळीकर असल्यामुळे विक्रोळीचा आमचा देखील हा गोलंदाज कुठेतरी मुंबईभर आपल्या विक्रोळीच्या नावाची ख्याती करतोय। कौतुक आहे, अभिमान वाटतो। सव्यत गोलंदाजी मार्गवरती नवा गोलंदाज
घनश्याम घनश्याम मात्र सज्ज होताना पाहायला मिळतोय. क्रिकेट बऱ्याच पद्धतीने खेळलं जातं, कोणी बॅटिंगच्या माध्यमातून, कोणी बॉलिंगच्या माध्यमातून, फिल्डिंगच्या माध्यमातून. परंतु एक क्रिकेट असं देखील असतं एक रणनीतीच्या जोरावरती एक कॅल्क्युलेशन डोक्यामध्ये चालू ठेवावं लागतं. ते कॅल्क्युलेशन घनश्यामच्या डोक्यात सातत्याने असतं. दरम्यानचा पहिलाच बॉल जर आपण पाहिला तर नो बॉल, क्रीजच्या बाहेर पिचिंग झालेला बॉल. यावेळेला जबरदस्त टायमिंग केलाय, गॅप शोधून काढलाय. आज या संघाचा संघनायक म्हणून देखील अरुण याच्यावरती एक महत्वाची जबाबदारी. आणि ज्यावेळेस सागर सरांनी त्याला विचारलं काय असेल आजच्या या दिवसातील तुझी स्ट्रॅटर्जी, दरम्यानचा बॉल मिस केलाय, डॉट बॉल होतोय. तर अरुणने देखील सांगितले की होम ग्राउंड आहे, इथे खेळायला मजा येते आणि या मैदानामध्ये म्हणजे माझ्यासाठी एक गुड लक आहे हे मैदान. यावेळेला पुन्हा एकदा ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, सुयोग बुरे आहेत, फेकी केला जातोय, सिंगल रन मिळेल. पुन्हा एकदा सिंगल घेण्याचा विचार, म्हणजे जवळपास दोघांनाही जाणीव झाली की चौकार आलेत, आता केव्हा मॅचला थोडं पुढे घेऊन जाणं गरजेचं आहे. आणखी तिसऱ्या चौथ्या षटकादरम्यान धावसंख्येला आणखी काहीतरी अटॅकिंग करता येईल, पण सध्या धावसंख्या पुढे घेऊन जाणं महत्वाचं आहे. टॅप करण्याचा प्रयत्न, चान्स बांधलाय, विरा आहे, फेकी केलाय, अपील होते बट नॉट आउट, सिंगल, एक रन मिळेल. आज खुल्या गटातील बरेच सामने, रंगतदार सामने आज आपल्याला पाहायला मिळणार आहेत. यावेळेला पुन्हा एकदा बॉल आतमध्ये वळण करण्याचा प्रयत्न, सिंगल, एक रन, 2 षटकांचा खेळ समाप्ती आणि धावसंख्या जाऊन पोहोचली होती 20 या अंकावरती. एकंदरीत 9 धावा मात्र या षटकादरम्यान खर्च केल्या. तो चौकार आला, जिवारी लागलाय, थांबवता आला असता तर धावांची प्रगती देखील रोखता आली असती. पण अजूनही 2 षटकांचा खेळ बाकी. 2 षटकादरम्यानची काय रणनीती रॉयल फॅमिली परिवाराची असेल त्यासाठीच ही चर्चा मात्र पाहायला मिळते. विचारात घेतला जातोय का रितेश, विचारात घेतला जातोय का आनंद, की आणखी नव्या कोणत्या गोलंदाजाचा विचार होतोय? येस, डेफिनेटली रितेश गव्हाणे, फिरकीचा जादूगार. रॉयल फॅमिली, रॉयल परिवार, अनेक पॅकर्स, अनेक चाहते, असा बराच मोठा रॉयल परिवार आहे. आणि त्या रॉयल परिवाराच्या मागे आणखी एक त्याचा चाहता देखील जर आम्ही पाहिलात ना तर प्रवीण आलिम हा एक त्याचा एक बराच मोठा चाहता आहे, जो सातत्याने त्या संघासोबत असो. अनेक जण आहेत. दोन षटक आणि धावसंख्या झाली आहे 20. धावा थांबवाव्या लागणार आहेत. 33 धावांचा पाठलाग करत असताना किती कष्ट वाट्याला आले होते या अगोदरच्या सामन्या दरम्यान, त्यामुळे धावसंख्येला कुठेतरी थांबवावं लागेल. एक अनोखा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न, डिक्लेअर, 1 रन मिळेल. दरम्यान स्टेपोन खेळण्याचा प्रयत्न, अपील केली जाते, काय निर्णय होणार आहे? आणि येस, नो डाऊट, रन आउट झालाय. क्या बात आहे. फिरकीचा जादूगर म्हणता म्हणता फिरकीचा हिटर देखील आता इथे रितेश गव्हाणे पाहायला मिळतोय. काय मात्र रिव्हर्स थ्रो दिलाय आणि रितेश मात्र सध्या स्टार आहेत रितेशचे. क्रिकेट असो, अन्य गोष्टी असो, रितेश सध्या चमकलाय.
बॅटर मतंग सारंग नॉन स्ट्राईक एंडला आपण पाहतोय. यावेळेला पुन्हा एकदा ट्राय केलाय तिकडे मात्र आणि मिसफिल्ड होते. दोन खेळाडूंमध्ये मात्र कम्युनिकेशन चुकतंय आणि इकडे मात्र चौकार येतोय. घनश्याम आणि करण होते तिकडे, बट दोघांमध्ये मात्र हा बॉल कोण घेऊ या विचारातच मात्र बाउंड्री निघून गेली आहे. 4 रन मिळतील. धावांची चांगलीच प्रगती मात्र बॅकफुटला जाऊन पंच केलाय आणि एक जबरदस्त आणखी एक बाउंड्री. 4 रन. क्या बात आहे. अरुण चव्हाण होम ग्राउंड आहे, बॅटिंग करावी लागणार आहे. दरम्यान मात्र फटका फसलाय आणि माघारी जावं लागेल अरुण यांना. पण अरुणने त्याचं काम केलंय. सलामीचा बॅटर म्हणून आला, जे काही शक्य होतं ते काही चौकार त्याने दाखवून दिले, संघाची प्रगती केली. आता केवळ पुढील बॅटरला मात्र केवळ धावांचं एकेकाचं समीकरण पुढे घेऊन जायचं. एक मोठं टार्गेट सेट होणार आहे जे प्रतिस्पर्धी संघाला आव्हानात्मक असणार आहे. नो बॅटर दिवेश मैदानाच्या दिशेने रवाना होतोय. रन झालेत 29. 5 बॉल 29 रन झालेत. अजूनही 7 बॉलचा खेळ बाकी आहे. दिवेश अंधेरी परिसराचा खेळाडू दिवेश मात्र स्ट्राईक एंडला पाहायला मिळेल. काल एक ज्युनियर सम्राट अंधेरी हा संघ स्टेशनवरच्या माध्यमातून चांगली कामगिरी करताना पाहायला मिळाला. बरीच फाईट दिली त्यांनी देखील चेंबूर संघाला. टॅप केला तिकडे आणि बॉल पुन्हा एकदा निघून गेलाय. 1 बाउन्स, चौकार, 4 रन. या षटकादरम्यान कुठेतरी वाटलं होतं रितेश गव्हाणे काहीतरी करामत दाखवेल, पण रितेशच्या षटकात अनेक चौकार मात्र जोडताना पाहायला मिळालेत. षटक समाप्ती. 3 षटकांचा खेळ संपलाय आणि रन झालेत एकंदरीत धावसंख्या 33 या अंकावर जाऊन पोहोचली. आनंद येतोय. नवीन षटक घेऊन आनंद लोके. एक रन पुढे जाईल. यावेळेला पुन्हा एकदा कव्हर्सला ड्राईव्ह केला, फेकी केलं जातोय. स्ट्राईक एंडला फेकी दिलाय. तिकडे मात्र चान्स बनलाय का? येस. मतंग सारंगला माघारी जावं लागेल. कोणत्या एंडला थ्रो द्यायचा हे देखील एक तुम्हाला त्या क्षणाला पटकन सुचलं पाहिजे, कारण नॉन स्ट्राईक एंडला की स्ट्राईक एंडला दिला, त्यामुळेच कुठेतरी हा विकेट मिळालाय. बॅटर सागर. शेवटचं षटक आहे, जे काही शक्य आहे आनंदला थांबवावे लागतील धावा, कारण 40 पर्यंत देखील धावसंख्या चेस करण्याचा क्षमता या संघाकडे आहे. मुंबईचा एक मातब्बर संघ म्हणून या संघाने खऱ्या अर्थाने त्यांची सुरुवात केली. अनेक जण या संघासोबत जोडले गेले, अनेक जण या संघाला घेऊन आपली वाटचाल पुढे घेऊन गेलेत. आज मात्र हा संघ जर आपण पाहिला तर एक नवी वाटचाल घेऊन पुढे जाताना पाहायला मिळतोय. रॉयल फॅमिली आयोजित रॉयल ट्रॉफी 2025 चं पर्व आहे. शेवटचे काही बॉल बाकी आहेत. सागर स्ट्राईकला स्टेपआउट खेळलेत. अगदी क्या बात आहे, जबरदस्त फिल्डिंग. एका हाताने बॉल अडवलाय. शॉर्ट सिलेक्शन चांगलं होतं, बट तिकडे अप्पू रितेश बाउंड्री लगत बॉल थांबवला जातोय. सिंगल रन मिळेल.
दिवेश देखील एक ओमकार मलाड या संघाचं एक तारण करते. ज्या वेळेला संघ अडचणीत असतो त्यावेळेस दिवेशने मात्र त्याचा परफॉर्मन्स दाखवून संघाला विजय मिळवण्यामध्ये त्याची देखील महत्वाची वाटचाल राहिली आहे. एक जबरदस्त स्पेल, जबरदस्त टप्पा पाहायला मिळतोय. अगदी हलकासा वळणदार चेंडू. शेवटचे 2 बॉल बाकी. धावसंख्या 36. स्टेपवरून खेळण्याचा प्रयत्न. लेग बाईज रन. शेवटचा बॉल चान्स दिवेश नक्कीच घेतील. एक बाउंड्री आली तर 40 + 41 रन होतील. सिंगल रन आलं तर 40च्या अलीकडे थांबेल. तो देखील स्कोर फाईट असेल. डाव्या यष्टी बाहेर व्हाईट बॉल. यावेळेला मात्र चुकी होती. व्हाईट बॉल आणि +1 चान्स होता स्टंपिंग आउट साठी, बट +1 डिक्लेअर. 1 रन मिळतोय तिकडे मागे. 2 रन आलेत म्हणजे एकंदरीत सिंगल रन जरी घेतला तरी एक 4 रन आले शेवटच्या बॉलला. अशा प्रकारचं समीकरण बनेल. शेवटचा बॉल आहे. धावसंख्या 40 या अंकावर जाऊन पोहोचली आहे. सेकंड इनिंग बराच आव्हान असणारे. क्या बात आहे दिवेश, काय स्ट्रोक पाहायला मिळतोय. लाजवाब, जबरदस्त टायमिंग केलाय. पॉइंट कव्हरच्या माध्यमातून हात चौकार. 4 रन. 44 धावा, 45 धावांचं लक्ष्य, एक मोठं लक्ष्य आहे. त्या लक्ष्याचा पाठलाग मात्र काही क्षणातच सुरुवात होईलच सेकंड इनिंगला. मलाड आजचा दिवस खुल्या गटासाठी. रविवारची ही सकाळ, रविवारची ही दुपार आणि रविवारची सायंकाळ. केवळ आणि केवळ क्रिकेट, केवळ आणि केवळ क्रिकेट. काल आपण पाहिलं तर काल शनिवारच्या दिवसात स्टेशन वाईजचे संघ, अनेक स्टेशन वाईजच्या संघाच्या माध्यमातून अनेकांचे प्रयत्न पाहायला मिळाले, पण त्यातीलच चेंबूरचा संघ मात्र क्वालिफाय होताना पाहायला मिळाला. बॉईज हा संघ मुकेश रॉयल
अंतिम मध्ये दाखल झालाय. त्यानंतर आजच्या दिवसामध्ये कोणता संघ अंतिम मध्ये दाखल होणार, शेवटची फायनलची लढत कोणाची असणार, कोणता संघ मात्र या ट्रॉफीवर नाव कोरेल, हे 33,333 रुपयांचं पहिलं पारितोषिक, हे द्वितीय पारितोषिक 22,222 रुपयांचं कोणाच्या नावे या चषका दरम्यान पाहायला मिळणार, या सर्व उत्सुकता मात्र आमच्या प्रेक्षक वर्गाला लागल्यात. प्रेक्षक वर्ग देखील या मॅचचा आनंद घेतोय. जिथे क्रिकेट तिथे प्रेक्षक मात्र आवर्जून दाखल होतो. कोणती क्रीडा स्पर्धा असो, प्रेक्षक वर्ग आमचा मात्र वाट पाहत असतो त्या ग्राउंडवरती जाऊन मॅचचा आनंद घेण्यासाठी. आज लाईव्हच्या माध्यमातून देखील अनेक प्रेक्षक वर्ग जोडलाय. SSS हा जो लाईव्ह चॅनल आहे, SSS श्री साई स्पोर्ट्स यांच्या वतीने हे कव्हर केले जाणारे टुर्नामेंट, हे संपूर्ण प्रेक्षक आनंद घेतात या टुर्नामेंटचा देखील. त्या प्रेक्षकांचं देखील मनपूर्वक हार्दिक असे स्वागत आहे. आज रविवारी क्रिकेट एन्जॉय करणार, घरी आज सुट्टीचा दिवस असल्या कारणाने जो तो आज क्रिकेटचा मात्र घर बसल्या आनंद घेणार. चला जाऊयात मैदानाच्या दिशेने. सेकंड इनिंग, पहिलं षटक, दरम्यानचा गोलंदाज मतंग सारंग, स्ट्राईकला जर आपण पाहिलं आनंद लोके आणि रोहन साळुंके ही जोडी दाखल होते. 45 एक मोठं आव्हान आहे. आव्हान कठीण आहे परंतु अशक्य नाहीये. अंडरआर्म क्रिकेटमध्ये यांनी देखील कोणत्याही मैदानामधील कोणतीही कशीही भौगोलिक परिस्थिती हाताळली आहे. सध्या परिस्थिती सी सर्कल आहे, त्यामुळे इथे देखील बाउंड्रीचे चान्सेस आहे. इथे देखील गॅप बनवावे लागतील, गॅप शोधले जातील आणि शोधावे लागतील. पहिलाच बॉल टॅप करण्याचा प्रयत्न, तिकडे मात्र आलाय चौकार. देवकरण परमार होते, बॉल सावरू शकला नाहीये. पहिल्याच बॉलवरती 4 रन सुरुवात होते. क्या बात आहे. प्रतिषटक 11ची सरासरी राखावी लागेल तरच कुठेतरी मॅच बनेल. एक साइडला घेण्याचा प्रयत्न, पण बॉल मात्र ऑफ साइडला कन्वर्ट होतोय. सिंगल रन मिळेल. रोहन साळुंके स्ट्राईकला येत आहेत. रोहन देखील अंडरआर्म आणि ओव्हररन मध्ये नेहमीच चर्चेत राहिलाय. एक चांगली स्ट्रेंथ आहे रोहनच्या ताकदमध्ये, तेवढीच पॉवर आहे. शॉर्ट सिलेक्शन चांगले रोहनकडे देखील. बॅकफुटला पंच केलाय, सिंगल कन्वर्ट होईल. त्यानंतरचा नवीन होणारा सामना क्रमांक 3, मागील विजेता संघ टर्फ एडी जॉर्ज आणि चालू सामन्याचा विजेता संघ. पुन्हा एकदा ड्राईव्ह केलाय, थोडंसं मिसफिल्ड होते, फिरकी केली, सिंगल रन मिळेल. जबरदस्त, क्या बात आहे. ही रोहनची ओळख आहे. शॉर्ट सिलेक्शन चांगलं आहे त्याचं आणि टायमिंग प्रॉपर आहे. जबरदस्त ड्राईव्ह केलाय, 4 रन. 1-2. शेवटचा बॉल असेल. पहिल्या षटकाची सरासरी खऱ्या अर्थाने भरून काढली आहे. यावेळेला चान्स बनला होता, थांबावं लागेल. एक षटक समाप्ती आणि रन झालेत 11. चला थोडंसं स्पीडअप करायचंय, वेळेची मर्यादा आहे. आज आपल्याला अंतिम सामना वेळेत, प्राइस डिस्ट्रीब्युशन वेळेत, सर्व गोष्टी करायचंय. अंतिम दिवस आहे, आज एक मॅच अधिक आहे, त्यामुळे थोडंसं स्पीडअप करा. गोलंदाजी मार्कवरती सागर, अंधेरी परिसराचा खेळाडू.
क्या बात आहे. आनंद लोके जबरदस्त बॅटिंग. नो चान्स. लाजवाब करारा. आनंद देतोय आनंद. पण विजयी आनंद देऊन आनंद जर काही करून दाखवलं तर नक्कीच संघाला देखील तेवढाच आनंद मिळेल. पुन्हा बॅकफुटला जाऊन पंच केलाय. इथे ड्राईव्ह शॉट महत्वाचे, इथे टॅप शॉट महत्वाचे आहेत. धावफलक 16 अंकावरती. स्टेपवरून खेळण्याचा प्रयत्न. सिंगल रन मिळेल. रन चालू ठेवणं महत्वाचं आहे. मॅच कोणत्याही क्षणी बनवू शकते. अगदीच फटका फसतोय, पण थोडंसं ताकद जर कमी ठेवली असते ना तर हा देखील चौकार पाहायला मिळाला असता. पण आनंद मात्र 2 चौकार जोडत असताना संघाला एक दिलासा दिलाय. आनंद माघारी जातोय. पहिला झटका, पहिला विकेट. हॅडाय कुमार नवीन बॅटर. सिंगल रन. पाच बॉल 18 रन. 1 रन आला तरी पण यावेळेला चांगला ड्राईव्ह केला तिकडे मात्र आणि चेक केला जातोय रनआउट साठी. हॅडाला माघारी जावं लागेल. रोहन अजूनही सुखरूप आहेत. 2 षटक आणि रन झालेत 18. अजूनही 2 षटकांचा खेळ बाकी आहे. 45 धावांचा पाठलाग अर्थातच गरज आहे. 12 बॉल आणि दोन षटकांचा खेळ समाप्ती. 18 धावा धावफलकावर. अजूनही 12 बॉल आणि 12 बॉल मध्ये गरज आहे 27 धावांची. घनश्याम येते स्वतः. गेल्या अनेक वर्ष रॉयल संघाला घेऊन लीड करतायत. या संघाचा एक महत्वाचा घटक आहे. आज रॉयल फॅमिली परिवाराच्या माध्यमातून ही टुर्नामेंट आपण पाहतोय, त्यासाठी देखील महत्वाचा वाटा उचललाय. ती जबाबदारी घेऊन घनश्याम आणि हेणॉय यांनी या परिवाराला एकत्रित आणत ही क्रीडा स्पर्धा सुरू केली. हे यंदाचं दुसरं पर्व आहे. या परिवारासोबत जोडलेल्या सर्वांचं मनपूर्वक पुन्हा एकदा स्वागत आहे. जे जे या परिवारासोबत जोडलेत, जे जे या क्रीडा स्पर्धेला सहकार्य करतात, त्या सर्वांचं स्वागत आहे.
इथे मात्र ड्राईव्ह केलाय, सिंगल रन मिळेल. रोहनला देखील माघारी यावं लागते. आणखी एक रनआउट, आणखी एक विकेट. आणि रॉयल चेंबूर हा संघ मात्र बराच अडचणीत आता पाहायला मिळतोय. 45 धावांचा पाठलाग आनंद आणि रोहनने जी सुरुवात केली, तर सुरुवातीला असं थोडीशी आशा होती की हा संघ कदाचित या विजयामध्ये काहीतरी सहभाग दाखवू शकेल, पण आता मात्र थोडंसं गणित बदलतंय. बॅटर करण यावेळेला पुन्हा एकदा आणखी एक झटका. रॉयल परिवार अर्थातच घनश्याम शिंदे माघारी येत आहेत. न्यू बॅटर वीरा. 19 धावा, स्थिरावलेली धावसंख्या पाहायला मिळते. चला तदनंतर होणारा सामना रेडी राहायचे. टर्फ एडिक जॉर्ज चालू सामन्याचा विजेता संघ लगेचच या मॅच नंतर त्या सामन्याची टॉस केला जाईल. क्या बात आहे, जबरदस्त स्पेल. एक चांगला टप्पा पाहायला मिळतोय. दिवेश ऑलराऊंडर फॉर्मॅट मधील खेळाडू, फिल्डिंग देखील तितकीच जबरदस्त पाहायला मिळते दिवेश यांची. स्टेपवरून घेण्याचा प्रयत्न, सिंगल, 1 रन मिळेल. शेवटचा बॉल षटकाचा. 7 चेंडूचा खेळ मात्र उर्वरित. 7 बॉल आणि 25 धावांचा अजूनही पाठलाग करायचा आहे. व्हाईट बॉल, एक्स्ट्रा रन मिळेल. सिंगल रन, षटक समाप्ती आणि धावसंख्या जाऊन पोहोचते ती 22 अंकावरती. 6 बॉल आणि 23 धावांची गरज आहे. प्रत्येक बॉलला चौकार तरच मॅच बनू शकते. अंडरआर्म क्रिकेटमध्ये 6 बॉल 6 चौकार मारण्याचे विक्रम देखील झालेत, पण सी सर्कल ज्यावेळेस बाउंड्री असते त्यावेळेस अधिक जास्त शक्यता असते. पूर्ण सर्कल बाउंड्री असते तेव्हा. देवकरण परमार दरम्यानचा पहिलाच बॉल, व्हाईट बॉल, नो बॉल. नो बॉल दिला जातोय देवकरण परमार याला. यावेळेला पुन्हा एक एक्स्ट्रा रन मिळेल. व्हाईट बॉल. थोडी मॅच आणखी थोडी जर वेगळी असती, 6 बॉल 12, 6 बॉल 10, तर फाईट झाली असती, मजा आली असती. इथे मात्र आणखी एक विकेट, एका मागोमाग एक. किरणला देखील माघारी जावं लागेल. सिजोग येथील नवीन बॅटर. म्हणजे पूर्णतः रॉयल्स संघ अडचणीत पाहायला मिळते.
सुयोग देखील माघारी येतोय. आणखी एक विकेट. आता केवळ औपचारिकता शिल्लक राहते आणि जवळपास वेद 11 ओमकार मल्हाड हा संघ हा पुढील फेरीमध्ये स्थान प्रस्थापित करताना नक्कीच पाहायला मिळणार आहे. कारण पहिल्या मॅचचा विजय त्यांचा आता मात्र काही क्षणात स्पष्ट होईल. प्रणय येतोय नवीन बॅटर. शेवटचे काही बॉल बाकी आहेत. क्या बात आहे प्रणय. चौकार आलाय पण मॅच बनत नाहीये. दरम्यानचा वाईट बॉल. ओहो जबरदस्त प्रणय मोरे. मला वाटतं वाईकट्ट्याला कदाचित थर्ड डाऊन वगैरे प्रणय मोरे पाहायला मिळतील. वाईकट्टा सिद्धी पॅकरला इथे पुन्हा एकदा चान्स घेत आहेत. ओहो जबरदस्त नक्कीच निवड आहे. बॅटिंग ऑर्डर वरती आता प्रणयची कदाचित प्रगती होताना पाहायला मिळेल. आणि या मॅच वरती नाव कोरले वेद 11 ओमकार मल्हाड हा संघ मात्र विजय होतोय. अभिनंदन. मॅचचा पुरस्कार देण्यासाठी मी मुकेश दवेने विनंती करेल की आपण हा पुरस्कार द्यायचा आहे. आणि या मॅचचा प्लेअर ऑफ द मॅचचा पुरस्कार अरुण चव्हाण डोरा पण या जबरदस्त कामगिरी केली अरुणने. आणि एक हार्ड हिटर आहेत. सिंगल डबल कमी खेळतात बट जबरदस्त या चेंबूरमधून एक युवा खेळाडू मागील 3-4 वर्षामध्ये अरुणची बॅटिंग पाहण्यासाठी देखील मुंबईकरांनी नेहमीच गर्दी केली. मंडारम ओपन सर्कल सी बाउंड्री आणि एक क्विक प्लेयर आहेत. अरुण प्लेयर ऑफ द मैच अवार्ड मिला है और इस सीजन का ये पहला टूर्नामेंट है, क्या फील कर रहे हैं और इस सीजन को मतलब किस प्रकार देख रहे हैं? टूर्नामेंट तो अच्छा है और मेरा होम ग्राउंड है, इसके लिए मेरे को ओपनिंग का चांस मिला। मतलब पूरा सीजन ओपनिंग नहीं मिलेगा? मिलेगा ना, मिलेगा, बट अभी सीजन स्टार्ट है, बहुत बड़े बड़े टूर्नामेंट आ रहे हैं, तो उसके बारे में क्या प्रैक्टिस है? अभी टीम तो सब साथ में खेल रहे हैं, अभी देखते हैं क्या होता है आगे। हम साथ साथ है, सो ऑल द बेस्ट अरुण. आणि लगेच आपण नेक्स्ट मॅच आपण टॉस करणार आहोत. नेक्स्ट मॅच आपण टॉस करत आहोत आणि दोन्ही टीम्स आपण कॅपचा टॉस साठी यायचं आहे. टर्फ अडिक आणि त्यांच्या विरुद्ध वेद 11 ओमकार मालाड. लगेच आपण टॉस करत आहोत. शिवाजी मोडेकर आपणास विनंती करेल की आपण टॉस साठी यायचं आहे. प्रथमेश सकपाळ, एसपी स्पोर्ट्स, एक त्यांचं नवीन त्यांनी ब्रँड ओपन केले आणि खूप सारे शुभेच्छा आहेत एसपी स्पोर्ट्स. आणि त्यांच्या हातून आपण टॉस केला जाईल या महत्त्वाच्या मॅचचा. क्वार्टर फायनलची मॅच आहे. वेद 11 ओमकार मालाड विरुद्ध टर्फ अडिक फाइटिंग मॅच आहे. यस, फायनलला गेले तर शेअर्स ते बोलले आम्हाला, ते एसपी स्पोर्ट्स बोलले. सो टेल्स डिसीजन क्या रहेगा अरुण? बैटिंग. सो ऑल द बेस्ट दोनों टीम के लिए, ऑल द बेस्ट. आणि एसपी स्पोर्ट्सचा एक विशेष सन्मान केला जाईल. आमचे
SP स्पोर्ट्स आमचे मित्र त्यांचा एक विशेष सन्मान केला जाईल आणि